एका जातीला एक न्याय आणि दुसऱ्या जातीला दुसरा न्याय। एका जातीसाठी कधी जीआर निघत नसतो। फडणवीस साहेब, हा कोणता खेळ खेळत आहात तुम्ही? जर तुम्हाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षण द्यायचे असेल तर बंजारा समाजाच्या सुद्धा हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदी काढा। भले 5 असो 50 असो, आम्हाला त्या मान्य आहेत। आणि जर बंजारा समाज राजकारणात समाजकारणात ताकदीने उतरला तर कोणाचं काय रे नसतो गैरेचं काहीच चलत नाही। राज्यातल्या बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अहमदपूर तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाज आज रस्त्यावर उतरून तहसील कार्यालयामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे। नेमकी निवेदनामध्ये काय मागणी आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट साधना जाधव मॅडम आलेल्या आहेत गंगाखेड इथून। आत्ता या तुम्ही बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी झालात, नेमकी कशा पद्धतीची मागणी आहे काय सांगा? बंजारा समाज हे मागच्या जवळपास 70 वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी आहे। आजची कालची नाही आहे, पण मागून येऊन एखाद्या समाजाला हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदी काढून तुम्ही त्या हिशोबाने जर आरक्षण देत असताल तर बंजारा समाज हा काही झोपी गेलेला नाही, जागा आहे की इथल्या राजकर्त्या समाजाचा दुजोरीपणा किंवा दोन तोंड हे बंजारा समाजाच्या लक्षात आलेत। त्यामुळे बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटियर मधल्या बंजारा समाजाच्या नोंदी काढाव्यात आणि जे ऑलरेडी एसटी आरक्षणामध्ये आहेत, ज्या पद्धतीने मराठवाडा हा भाषावार प्रांत रचना झाली आणि आंध्रापासून तुटून ही मराठी भाषिक असल्यामुळे महाराष्ट्रात आला आणि कर्नाटकमध्ये गेले तर कर्नाटकमध्ये जे बंजारा समाज गेले त्यांना आज एसटीचं आरक्षण मिळत आहे आणि महाराष्ट्रात आले त्यांना VGNTच्या याच्यामध्ये तेही 5 वर्षे उशिरा कोंडण्यात आलेलं आहे। मग ते कुठेतरी न्यायाची भाषा इथली व्यवस्था बोलत नाही, मग व्यवस्थेने न्यायाची भाषा बोलावी म्हणून जनसमुदाय सामान्य माणूस सुद्धा इथला सामान्य बंजारा समाज सुद्धा जागा झालेला आहे आणि व्यवस्थेला त्या न्यायाची भाषा बोलायला आम्ही आज उद्या मजबूर करतो। राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याचं मान्य केल्याच्या नंतर इथला बंजारा समाज जागृत झालाय असं म्हणतायत, काय सांगता? नाही, हा बोलणाऱ्यांचा गैरसमज आहे। बंजारा समाजाच्या आधी आम्ही 2013ला मोर्चे काढले, 2005ला मोर्चे काढले। आमच्या जे धर्मगुरू आहेत संत रामराव महाराज होते, त्यांनी दिल्लीला जाऊन पावसामध्ये उपोषण केलं होतं बंजारा समाजाला। एक राज्य आहे, एक देश, एक संविधान चालतंय ना, मग एका समाजाला एका सूचीमध्ये टाकण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन आमच्या संत रामराव महाराजांनी उपोषण केलेलं आहे। ही मागणी आजची नाहीये। ज्यांना गैरसमज आहे त्यांनी डोक्यातून गैरसमज काढून घ्यावा। वाटतंय का असं की खरंच राज्य सरकार मराठा समाजाबरोबरच बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देईल, ही मागणी मान्य करेल असं वाटतंय तुम्हाला? बंजारा समाज मागच्या लोकसभा विधानसभेमध्ये ताकदीने इथल्या ज्या सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यासोबत उभा टाकलेला होता आणि आम्ही उभा टाकलो होतो म्हणून ते सत्तेत आहेत याची जाणीव जर त्यांना असते तर ते निश्चितच आमच्या न्यायाची भाषा बोलतील आणि जर त्याची जाणीव नसेल, उद्या त्यांना खुर्चीवरून खाली उतरायचं असेल तर ते निश्चितच आमच्यावर अन्याय करतील। बघ काय सांगायचं ताई तुम्हाला, तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालात? काय नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एसटी आरक्षण भेटावं। मला सांगा, शासनाने तुमच्या मागणीकडे जर दुर्लक्ष केलं तर या पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? पुढे रस्ता रोको करूत, मुंबईमध्ये मेरा मोर्चा म्हणून दिवाळीच्या आधी मेरा मोर्चा काढणार आहोत। मुंबई जाम करूत, वेळ आली तर दिल्ली जाम करूत, कारण हे स्वप्न फक्त काल गॅजेटियर आले म्हणून नाही तर संत रामराव महाराजांनी आम्हाला दाखवून गेलेलं स्वप्न आहेत आणि महाराजांचं अधुरं राहिलेलं स्वप्न इथला बंजारा समाज ताकदीने उतरून पूर्ण करेल। निश्चितच बोलताय का? हा बोलो। आरक्षण मिळालं पाहिजे, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे एसटी मध्ये। आमचे बंजारी समाज ऊस तोडून मागं पडलेले आहेत, कोणी मुलं नोकरीला नाहीत, कोणी काय नाहीत। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या फक्त वकील महिलाच नाही तर प्रत्येक महिला इथे बोलणारी आहे। मात्र या ठिकाणी काही तरुण सुद्धा माझ्यासोबत बोलण्यासाठी उत्स्फूर्तता दाखवत आहेत। काय नाव आहे, काय सांगायचं? राहुल साहेबराव राठोड, मी एक विद्यार्थी आहे। आज बंजारा समाजाचा मोर्चा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तब्बल 3-4 तारखेपासून मोर्चा निघत आहेत। शासन म्हणजेच सरळ सांगतो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यामध्ये काय माती गेलेली आहे का? कारण आज लाखोचे मोर्चे निघत आहेत, आज हजारोचे मोर्चे निघत आहेत, परंतु मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा साधा या जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा असो, कोणीही विधान करत नाही।
हा माझा शासनाला प्रश्न आहे. कारण बंजारा समाज म्हणजे फक्त निवडणुकीपुरता तुम्ही वापरता का? परंतु हा समाज आता झोपलेला नाही. हा समाज आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. तुम्हाला वाटत असेल विधानसभा खूप दूर आहे, परंतु फक्त विधानसभाच नाही तर आम्ही उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही आमच्या एसटी आरक्षणचा विषय मांडणार नाही, तोपर्यंत आम्ही संपूर्ण उद्यापासूनच म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासूनच पूर्णपणे बहिष्कार तांड्यामध्ये तुम्हाला कुणालाच प्रवेश देणार नाही. पूर्णपणे आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकू. एकूणच परिस्थिती जर राज्यातली पाहिली तर या तरुणाने म्हटल्याप्रमाणे बंजारा समाजाला इथलं शासन फक्त मतदानापुरताच वापर करताय का, हाच प्रश्न मी ॲडव्होकेट जाधव मॅडम यांच्याकडे घेऊन येणार आहे. वाटतंय तुम्हाला खरंच तुमच्या समाजाला जे आहे बंजारा समाजाला इथलं शासन फक्त मतदानापुरतं वापर करताय असं वाटतंय? निश्चितच फक्त मतदानापुरता वापर आतापर्यंत 70 वर्षापासून आधी काँग्रेसने केला, आता बीजेपी सरकार करते. निश्चितच मतदानापुरता. कारण जर त्यांनी आमच्या न्यायाची भाषा बोलली असती तर आजही आमचा समाज 6 महिने तांड्यावर 6 महिने ऊस तोडायला गेला नसता. आमचा जन्म, मी आधी सुद्धा सांगितलं की आमचा जन्म ऊसाच्या पाचटीत होतो. कोयत्याने आमची नाळ तोडली जाते. इतक्या वेदना, आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, बेरोजगारी आमच्या समाजामध्ये अत्यंत माफक प्रमाणात वाढलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं बेरोजगारी वाढलेली आहे, आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम नाही आहेत. व्यवस्थेनं जर, इथल्या सरकारनं जर आमच्या न्यायाची भाषा बोलली असती तर आज ही अवस्था आमची नसली असती. येणाऱ्या काळात त्याचंही उत्तर आम्ही देऊ त्यांना. त्याचबरोबर याच मोर्चामध्ये सहभागी असलेले प्राध्यापक नीलकांत जाधव सर माझ्या सोबत आहेत. नुकतंच त्यांनी देखील जाधव मॅडम तर पूर्ण या मोर्चाचं मैदान गाजवल्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि नीलकांत जाधव यांनी सुद्धा त्यांच्या संभाषणातून इथल्या सरकारला जे बोललेलं आहे ते सुद्धा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून इथल्या महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं आम्ही काम करणार आहोत. जाधव सर, काय सांगायचं आहे? बंजारा समाजाचा मोर्चा मोठ्या उत्साहात आज तुम्ही तहसील कार्यालयावरती आणलात आणि पुढच्या काय भावना आहेत? बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनाला आमची छोटीशी विनंती आहे की एवढ्यावरती तालुक्या आणि जिल्ह्याच्या लेवलवरती जेवढे काही लाखाने हजारोने मोर्चे निघत आहेत, विशेषतः महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे समाजाच्या वतीने की आपण पोरादेव येथे दिलेला जो काही शब्द आहे तो शब्द शिवालाल महाराजांच्या शपथ घेऊन, जगदंबा देवीची शपथ घेऊन बंजारा समाजाला दिलेलं वचन त्यांनी आज पदावर असताना पाळावं आणि बंजारा समाजाचं मन जिंकून घ्यावं, एवढंच मी शासनाला या मोर्चाच्या संदर्भातून सांगतोय. एवढंच नाही तर निकषाचा विचार केला तर सगळे निकष जे की 5ही निकष आदिवासी पात्र ठरतात ते सगळे निकष बंजारा समाज पूर्ण करतो. त्याच्यामध्ये वस्ती असेल, बोलीभाषा असेल, पेहराव असेल, सण त्योहार असतील, सगळ्याच गोष्टी विविधतेमध्ये पात्र ठरतात. म्हणून मी शासनाला विनंती करतो की जर समजा या महाराष्ट्रातील मोठा बंधू मानणारा मराठा समाजाला तुम्ही फक्त गॅजेटचा आधार घेऊन जर ओबीसीचं दाखले द्यायला तुम्ही GR काढला तर एक महाराष्ट्रामध्ये बंजारा हा 2 नंबरचा समाज आहे लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर. आणि बंजारा समाज फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आहे. ज्या पद्धतीने संविधानामध्ये असं सांगितलं जातं 1 नेशन 1 रिझर्वेशन, त्या पद्धतीनं पूर्ण देशामध्ये तुम्ही बंजारा समाजाला एसटीच्या प्रवर्गामध्ये सामील करून महाराष्ट्रातील नेतृत्व म्हणून तुमचं नाव अजरामर राहील असं मी फडणवीस साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी एसटीचं आरक्षण या ठिकाणी GRच्या माध्यमातून काढून द्यावं आणि बंजाराच्या नवतरुण पिढीतल्या सर्व युवकांचा आशीर्वाद आपल्या झोळीत घ्यावा असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. याच मोर्चामध्ये सामील झालेले बंजारा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांना संबोधलं जात आहेत दशरथ राठोड देखील माझ्या सोबत आहेत. तुम्ही बोललात ना सर, बोलू द्या, दशरथ राठोड सरांना बोलू द्या. सर, काय भावना आहेत? आज बंजारा समाजाचा मोर्चाचं नेतृत्व तुम्ही करत आहात. नमस्कार, मी नमस्कार सगळ्यांना, जय शिवलाल. माझं नाव आहे दशरथ राठोड, मी परभणीकर. परभणी जिल्हाधिकार्यालयासमोर मी दिनांक 11 पासून ते 7 दिवस आमरण उपोषण केलो. ही परभणीतून थिंगणी पडली, ही पूर्ण महाराष्ट्रात पेटली. मी आमरण उपोषण केलो. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांनी आमचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज आणि तुषारजी राठोड आणि राजेश राठोड यांना मध्यस्थी घालून परभणीला 3 दिवस धाडलं त्यांना माझं उपोषण सोडायला. पण मी उपोषण सोडणार नव्हतो, कारण मी माझ्या लेकरा बाळा, माझ्या समाजासाठी, बंजारा समाजाला, आदिवासीची आणि एसटीची
सवलत मिळावी आणि आम्हाला ST आरक्षण मिळावं यासाठी मी आमरण उपोषण केलं. पण माझ्या समाज बांधवांनी मला सांगितलं एवढ्यापुरती लढाई संपणार नाही दशरथराव, तुम्ही स्थगिती उपोषण करा. आणि पुन्हा मग मी सर्वांचं ऐकून नंतर सुरुवात केली तर लागलीच प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात हे मोर्चे चालू झाले आणि आमचा समाज आता जागृत झालाय. माझा सवाल आहे या महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला, की भारत देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले, आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं का? माझा सवाल आहे. तर हा दर्या खोऱ्यात राहणारा, ऊस तोडणारा, आमची बोली भाषा अलग आहे, आमचं पेहराव अलग आहे, आमचे रीतिरिवाज आहे, आमची चाल अलग आहे आणि पुऱ्या भारत देशात आमची बोली भाषा जशी आहे तशी कोणाही समाजात नाही. मग काही जे आमदार विरोध करते त्यांना माझा सवाल आहे की हा समाज या महाराष्ट्राला 2-2 मुख्यमंत्री दिलेत आणि दिल्ली येथील संसद भवनची जागा हा बंजारा समाजाची आहे. लकीशा बंजारा यांनी 300 एकर जागा केंद्र सरकारला दिलेली आहे. माझा सवाल आहे, आतापर्यंत हा बंजारा समाज देत आलेला आहे, कधी काही मागितलं नाही. पण त्यात एक आमची भाषा आहे की हा लमानी, हा मला दुसरं एक म्हणतात लमानी. हे लमानी जर एकदा बिघडलं तर कोणाच ऐकणार नाही. हे तर मोर्चा आहे. आम्ही लोकशाही पद्धतीनं बाबासाहेबांना संविधान दिलंय त्याप्रमाणे आम्ही आरक्षण मागतो. जर आमचं ह्या महाराष्ट्र सरकारनं, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला विनंती करतो, आपण जे दिलेला शब्द पौरा देवी होते संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा देवी आणि बंजारा समाजाच्या साक्षीनं आपण शपथ खाली, ते शपथ जे खाली की ज्याप्रमाणे बंजारा समाजाला सवलत आहे आदिवासी त्या पद्धतीने मी महाराष्ट्रात देईल ते शब्द पाळावा मी असं आवाहन करतो. आणि याची लढाई सुरुवात केली ती आमचे डॉक्टर रामराव महाराज पौरादेवी काशी येथील, त्यांनी दिले ते उपोषण केले. या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले आणि काही आमची ही अनेक वर्षापासून मागणी आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी असताना पंढरपूरला खूप मोठा मेळावा घेतला होता, तिथं रेणके आयोग बाळासाहेब हे ते मांडलं होतं. ते त्या पद्धतीने आमची काही लोक जे आज राजकारण करतात की बंजारा समाजात ताजी म्हणजे नवीन मागणी आहे, ही गेले अनेक वर्षापासून आमच्या समाजाची मागणी आहे. पण यावेळेस आमचा समाज जसे की मनोजदादा जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं त्या धर्तीवर या बंजारा समाजाला जसं नांदेडमध्ये काही भाग, काही ST आदिवासी मध्ये जातो, काही भाग उस्मानाबाद मध्ये जातो, काही बाजूचा भाग सोलापूर मध्ये, ज्या पद्धतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं त्या पद्धतीने आम्हाला STचे आरक्षण नाही. जसं कुणबी प्रमाणपत्र दिले त्या पद्धतीने आम्हाला आमचे सर्टिफिकेट द्यावे असे मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो. जय सेवालाल. निश्चितच येणाऱ्या काळात राज्य सरकार बंजारा समाजाला ST मधून आरक्षण देते का पुन्हा बंजारा समाजाच्या वाट्याला संघर्षच येणार आहे हे पाहणं मात्र औचित्याचं ठरते. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.